करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. श्रवण करूया. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. प्रत्यक्षपणे गोमातेने का दिला स्त्रियांना श्राप? बघा प्रत्यक्षपणे कोणी श्राप दिला की आपण लगेच विश्वास ठेवत असतो, परंतु प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये बघा ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कुटुंब नेहमी हसतं राहिलं पाहिजे. त्यांच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता येऊ नये. म्हणजे प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया. एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत असे. मोहन त्याच्या घरी गाय पाळत असे. गाय जे दूध द्यायची ते मोहन बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे. काही दूध त्या घरातील लोकांनासुद्धा प्यायला देत असे. त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा अगदी उत्तम होते. असेच काही महिने चालू होतं. मोहन आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणं बंद करते. जेव्हा गाय दूध देणं बंद करते तेव्हा मोहनला ती गाय बिनकामाची वाटते. आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची, परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायची नाही. त्यामुळे मोहनने त्या गायीला नेऊन जंगलात सोडले. जेव्हा गोमातेला जंगलात सोडलं तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली. असेच काही दिवस गाय इकडे तिकडे भटकत होती. एके दिवशी असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते. रडता रडता गोमाता म्हणू लागते, हे भगवान, तुम्ही मला गाय का बनवलं? माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केलेला आहे. या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिलं तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली, मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील केली. परंतु जसं मी दूध देणं बंद केलं तसं त्याच्यासाठी मी निकामी बनले आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिलं. आता मी उपाशीपोटी या जंगलात भटकत आहे. हे देवा, तुम्हीच सांगा आता मी काय करू, कुठे जाऊ? गायीची ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली. गाय जोरजोरात हंबरडे फोडून देवाला हाका मारत होती आणि रडत होती. गायीची ही अवस्था पाहून देवालासुद्धा खूप वाईट वाटत होतं. या तऱ्हेने संपूर्णपणे त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती. इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती खात होती. असेच काही दिवस निघून गेले. त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा 2-3 महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोहोचते. गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या नगराजवळ पोहोचली तेव्हा तिथे एका मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्या लालच जागा झाला. बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. तिच्या मनात विचार आला की मी या गायीला पकडते आणि ही गर्भवती आहे आणि काही दिवसातच एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि ते सुद्धा विकून मी धनवान बनू शकते. खूप सारे पैसे मी कमावू शकते. त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचा सुद्धा पालनपोषण करू शकते. असा विचार करून ती स्त्री तिच्या घरी घेऊन गेली आणि तिच्या नवऱ्याला बोलावून आणलं. जेव्हा मीना घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने पाहिलं की गाय तिथे नव्हती. तिथून ती कुठेतरी गेली होती. गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती. असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेची वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती. गोमातेने एका वासराला जन्म दिला.
गोमातेने वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला. परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडेच त्या जंगलात त्या झाडाच्या शेजारीच गवत कापण्यासाठी गेली होती. आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्याजवळ आली. मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते, हे स्त्री, तू माझी एक मदत कर. हा जो माझा वासरू आहे त्याला मी उचलू तर शकत नाही. त्यामुळे हे स्त्री, तू माझी एक मदत कर. माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव, जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाऊ शकेन. गायीचं संपूर्णपणे बोलणं ऐकून मीना गायीची मस्करी करू लागली, तिची मजाक करू लागली, तिच्यावर हसू लागली. त्यानंतर मीना म्हणू लागली, मी तुझी मदत का करू? मी तुझ्या वासराला हात लावणार नाही. तो किती घाण आहे. तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे. मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत. गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या केल्या, परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेने काही एक दिवस प्रत्यक्षपणे ऐकायला तयार नव्हती. गोमाता मीनाला पुन्हा म्हणू लागली, हे स्त्री, तू कृपया माझी मदत कर, कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेले नाही तर एखाद्या जंगली प्राणी त्याला मारून टाकेल. म्हणूनच तू माझी मदत कर, कारण माझं हे वासरू अजून चालूसुद्धा शकत नाही. हा अजून खूपच नाजूक आहे. कमीत कमी 8 ते 9 महिन्यानंतर माझा हा वासरू चालू शकेल. त्यावेळी प्राण्यांची पिल्लं ही 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकत होती. परंतु आता तशी परिस्थिती नाही. आता प्राण्यांची पिल्ले जन्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात. गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती, परंतु ती फक्त तिची मस्करी करत होती, तिच्यावर हसत होती, तिला मदत करायला तयार नव्हती. त्यामुळे संतापून गोमातेने मीनाला श्राप दिला, तू माणूस आहेस, तुला हात आहेत, तुला माझी मदतही प्रत्यक्षपणे तू करू शकतेस, परंतु तुला माझी मदत करायची नाही आहे. तुला फक्त माझी मस्करी करायची आहे. त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसांची मुलं जी जन्मल्याच चालू शकतात ती आता जन्मल्यावर 8 ते 9 महिने चालू शकणार नाही. पूर्वी प्राण्यांची पिल्ले ही जन्मल्यावर चालू शकत नव्हती, परंतु माणसांची मुलं ही जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती. गोमातेने श्राप दिला की प्रत्यक्षपणे माणसांची मुलं ही जन्मल्यावर 8 ते 9 महिन्यानंतरच चालू शकतील. जी आता लगेच चालत आहेत ती यापुढे जन्मल्यावर लगेच चालू शकणार नाहीत. जी प्राण्यांची पिल्लं आहेत ती जन्मल्यावर लगेच चालू शकतील, असा श्राप गोमातेने दिला. त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानवजातीतील मानवाला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे. खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात, परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण 33 कोटी देवांचा वास असतो. ज्याप्रमाणे ज्या गायींचा जेव्हा अपमान होतो, गाय क्रोधित होते, तेव्हा सर्व 33 कोटी देव क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते. आणि प्रत्यक्षपणे गोमातेच्या शापामुळे माणसांची मुलं आता 8 ते 9 महिने चालू शकत नाही. प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्षपणे एखाद्याला बोल लावत असतो, एखाद्याला प्रत्यक्षपणे बोलत असतो, तेव्हा टोचून बोलत असतो. एखाद्याची भावना दुखावली जाऊ शकते, परंतु समर्थ कुणाच्याही अंतःकरणाला लागेल धक्का. ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्यक्षामध्ये प्रत्येकाला जन्म प्राप्त झालेला आहे. त्या जन्मामध्ये कसं जगायचं, कसं आयुष्य संपूर्णपणे सुखी आनंदी जगायचं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. कारण ज्याप्रमाणे पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. प्रत्यक्षपणे एखाद्याला मदत करणं हे सुद्धा उत्तमाचं कार्य आहे, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे एखादा मित्र संकटामध्ये येतो, त्या संकटामध्ये आपण प्रत्यक्षपणे त्या संकट असलेल्या मित्राला आपण मदत करत असतो.
उद्या येणाऱ्या प्रसंगाला सुद्धा आपल्यासमोर तो धावत येईल. परंतु जर आपणच त्याच्यासमोर धावत गेलो नाही, एखाद्याला मदत केली नाही, तर तो सुद्धा आपल्याला मदत करणार नाही. म्हणून प्रत्यक्षपणे बघा, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. म्हणून आपल्यामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव हे 4 स्तंभ म्हणजे उत्तमतेने आयुष्य आणि जीवन बघा प्रत्यक्षपणे कसं जगायचं हे 4 स्तंभावर आधारित आहे. बरोबर की नाही? म्हणून सत्कर्मयोगे वय घालवावे आणि सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.